या इकडं चल रे बरोबर घ्या इकडे या बाकी उजवा कालवा हा जो बार्शी उपसा सिंचन योजना ही त्याचे सुरुवातीपासून मी आणि माझे सहकारी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यानंतर जे मुख्यमंत्री झाले हे स्वर्गवासी आदरणीय मनोहर जोशी साहेब यांच्या बरोबर या योजनेचा पाठपुरावा करून ही बार्शी उपसा सिंचन योजना ही सुरू केली आणि 2013-14 मध्ये त्याचं पाणीफेकही आपण शेंद्रीच्या जवळ रिधोरेच्या ठिकाणी, शेंद्री म्हणण्यापेक्षा रिधोरेच्या जवळ आपण त्याचा पाणीफेक कार्यक्रम करून त्यावेळेस पासून आज घडीपर्यंत दरवर्षी जे कॅनॉल पूर्ण झालेले आहेत त्या कॅनॉलला पाणी सोडण्याचं काम त्या कॅनॉलमध्ये आपण आतापर्यंत सातत्यानं करत आलेलो आहोत आणि 13-14 मध्ये पहिल्यांदा उजनीचं पाणी हे बार्शी तालुक्यामध्ये प्रवेश केला गेला। त्याच वेळेस खरं त्याचं पाणीपूजन झालं। माझ्या हस्ते सगळे अधिकारी, कार्यकर्ते, जनता, ज्यांना फायदा आहे ते सगळ्या ग्रामीण भागातली जनता त्या ठिकाणी हजर होते आणि त्याच्या कामाचाच हा पुढचा भाग। आतापर्यंत अनेक वेळा बार्शी जे गणेश तलाव आहे त्याच्यात आपण
आपण दरवर्षी पाणी त्याच्यात कॅनॉलमधनं सोडतो, राऊत तळ्यात का पाणी सोडतो आणि त्याचा पुढचा टप्पा आता सुरू झालेला आहे उजवा कालवा. त्याच्या कामाची किंमत आहे 8.5 कोटी म्हणजे 8,05,00,000 आणि त्याच्यामध्ये एकूण पुलाचं आणि बांधकाम मिळून 7 पूल आहे आणि उर्वरित काम आहेत. हे सगळं काम गायत्री कन्स्ट्रक्शनचे आमचे सहकारी श्री भोसले हे करतायत. त्यांच्या वतीनं या कामावर देखरेख ठेवण्यासाठी श्री गळवे श्री गळवे हे खूप लक्ष ठेवून आहेत. आमचे इंजिनियर श्री कवटेकर साहेब हे सुद्धा सातत्यानं या कामाची क्वालिटी चांगली राहावी आणि वर्षानुवर्ष हे काम चांगल्या परिस्थितीत टिकून राहावे म्हणून प्रयत्नशील असतात आहेत. आणि आज या आपला जो आगळगाव रस्ता आहे, वैरे आगळगाव, त्या रस्त्याला छेदून हा कॅनॉल जात असल्याने पुढे त्याच्यावरच्या पुलाचं भूमिपूजन आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज अतिशय उत्साहानं हे पूर्ण झाले उद्घाटन कार्यक्रम भूमिपूजन कार्यक्रम पार पडलेला आहे. या निमित्त उपस्थित असलेले नागेश अण्णा, भास्कर काशीद सर, श्री अभिमन्यू उर्फ मुन्ना डंबरे, नाना थळकरी, आमच्या काटेगावचे फयाजभाई, हरिभाऊ, गाताची वाडी मित्रमंडळाचे सगळे तरुण कार्यकर्ते या कामावर सातत्यानं लक्ष ठेवणारा आमचा सीताराम आणि त्याचे सहकारी या सगळ्यांच्या उपस्थितीत या सगळ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आहे पण झाडे पिंपळगावचं सुद्धा आराखड्यात आता हे 7 पूल तावडीचं एक आहे त्याच्यानंतर